तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बातमी समोर येते आहे। सीआयडी अधिकारी न्यायालयात दाखल झालेले आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले होते, त्यानंतर आता सीआयडी अधिकारी हे न्यायालयात दाखल झालेत। आरोपपत्र दाखल करण्यासाठी अधिकारी न्यायालयात दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले होते। सोबतच देशमुख कुटुंबीय सुद्धा अन्नत्याग आंदोलनाला बसले होते, त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले गेले। त्यानंतर आता ही कारवाई सुरू झालेली आहे। सीआयडीच्या आरोपपत्रात नेमकं काय आहे ते बघावं लागेल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडलेत। आमिर, नक्कीच जगदीश, जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अनेक दिवसापासून नेमकं म्हणजे 80 दिवस झालेले आहेत आज। आणि आज सकाळी तर आपल्याला सूत्रांकडून माहिती भेटली होती की सीआयडीचे अधिकारी जे आहेत आरोपपत्र दाखल करणार आहेत, न्यायालयात दाखल करणार आहेत। ते आता लंच ब्रेकच्या नंतर न्यायालयाचे जे लंच ब्रेक झालेले आहे त्यानंतर ते इथे दाखल झालेले आहेत आणि ते आतमध्ये गेलेले आहेत। एसआयडी आणि सीआयडी नेमकं दोन्ही मिळून हे आरोपपत्र दाखल करणार आहे। विशेष म्हणजे 1400 पानाचा हा आरोपपत्र आहे। नेमकं या आरोपपत्रामध्ये काय आहे आता आपल्या थोड्या वेळातच जेव्हा ते कोर्टात दाखल करतील आणि बाहेर येतील तेव्हा आपल्याला पूर्ण कळेल नेमकं या प्रकरण काय। जगदीश, आमिर, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।